सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा आहे, भाग 166. आता राणीनंतर बाथटबमधल्या आंघोळीची पोलखोल करूनच ठेवली आणि घरातले सगळे त्या दोघांना चिडवायला लागले आणि त्या दोघांना खूप हसायला सुद्धा लागले ते सगळे. आणि रोहित बेडरूममध्ये आणि राणी किचनमध्ये असे दूर दूर बसले होते आणि आता जो पण राणीला बघायचा तो हसायचा. आणि आता हे अजून किती दिवस सुरू राहणार होतं कुणास ठाऊक. आणि आता सगळे नाश्ता करून जिकडच्या तिकडं गेले आणि राणी हळूच बेडरूममध्ये आली आणि हे रोहित कुमार कमरेवर हात देऊन तिच्याकडे पाठ करून फोनवर कोणाला तरी बडबड करत होता. लाज वाटत नाही का असं करायला? जनतेचे पैसे खाता लोक, गरीब लोकांचे अनुदान पैसे खातात, यांना भीक लागली आहे का? असा कोणाला तरी तो शिवाय देत होता. आणि आता तिचा भाऊ तिथंच बसला होता. राणीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, आता थोडंसं बाहेर जातोस का? आणि तिचा भाऊ म्हणाला, का? मला दाजीसोबत बोलायचं आहे. राणी म्हणाली, थोडंसं बाहेर जा, गार्डनमध्ये बॅट बॉल खेळ रोशन भाऊजींसोबत. तिचा भाऊ म्हणाला, चालेल, मला बॅट बॉल दे ना. आणि ताई, तो बॅट बॉल मी आपल्या घरी घेऊन जाऊ? आणि राणी चिडून म्हणाली, नाही, तू इथल्या एकाही वस्तूला हात लावायचा नाही आणि आपल्या घरी घेऊन जायचं नाही. आता तू बाहेर जा. आणि तो बॅट बॉल खेळायला गेला रोशनसोबत. रोशनला लगेच कळलं की याला बाहेर काढून आतमध्ये हे दोघं काय करणार, पण आता त्यांची आणखीन मस्करी नको म्हणून तो गप्प बसला. मग राणीनं दरवाजा लावूनच टाकला आणि फोनवर बोलणाऱ्या रोहितच्या समोर हाताची घडी घालून थोडीशी रागात गाल फुगवून बघायला लागली. आणि रोहितसुद्धा चिडलेला होताच, पण बाहेरच्या लोकांवर. आणि तिला अशी चिडलेली बघितली आणि फोनवर बोलता बोलताच त्यानं अचानकच तिचे गाल त्याच्या पोटांच्या चिमटीत पकडले. आणि एकदमच दोन्ही गाल एका हाताच्या पकडीत घेतले आणि दोन्ही गालावर दोन्ही बाजूनी प्रेस केलं. आणि रागात राणीच्या डोळ्यात बघत म्हणाला, फोनवर म्हणाला, मी तिथं आलो तर एकाचा जीव घेऊ शकतो, त्यामुळे त्यांना म्हणावं मी तिथं येण्याआधी सगळा मॅटर सॉल्व्ह झाला पाहिजे, नाहीतर मी आल्यानंतर पाणीसुद्धा पिऊ देणार नाही. आणि इतकं मारेन की बसायचे सुद्धा वांदे होतील. आणि हे सगळं रोहित कुमार राणीकडे बघून रागात म्हणत होता. आणि राणी घाबरली. आणि हा फोनमधून कोणाला बोलतोय की फोनच्या आडून मलाच बोलतोय हे तिला कळेना. आणि ती त्याच्या हातातून तिचे गाल सोडवून घेण्याचा प्रयत्न करायला लागली, पण रोहित ते सोडत नव्हता आणि त्यानं फोन ठेवला. तिथेच टेबलवर फोन सरकवला. राणीला तशीच दुसऱ्या हातानं कमरेत हात घालून पकडली, जवळ खेचली आणि म्हणाला, का रागाला आलीस? माझ्याकडे इतकं रागात का बघतेस? का चिडली आहेस? आता राणीनं त्याचा हात तिच्या गालावरून काढला आणि तिची सुटका करून घेतली आणि म्हणाली, तुम्ही बाहेर सगळ्यांना काय सांगितलं? आणि का सांगितलं हे की मी हा बाथटब मागवला आहे? आता मला सगळे चिडवतील. आणि रोहित म्हणाला, अच्छा, आणि तू काय केलंस? सगळं भांडफोड करून टाकलं. पोटात एक गोष्ट राहत नाही तुझ्या, ॲसिडिटी झाल्यासारखी उलटी होते आणि सांगत असतेस. आणि तू मला म्हणतेस का की मी भांडाफोड का केला? आणि आता जे काही व्हायचे ना ते होऊ दे. थोडे दिवस चिडवतील आणि गप्प बसतील. आणि राणी म्हणाली, मग आता तुम्ही आंघोळच करणार नाही का? असेच विना आंघोळीचे बसणार का? रोहित म्हणाला, का नाही करणार? मी आमच्या राणी साहेबांसोबत आंघोळ करणार. आणि राणी त्याला गोड बोलून समजावत म्हणाली, पण माझी आंघोळ झाली आहे सर. आणि रोहितनं तिला लगेच मिठीत उचलली आणि म्हणाला, माझ्याकडे नो, नेवर, नाहीचा ऑप्शन नसतो. आणि तिला बाथटबमधल्या उबदार पाण्यात घेऊन गेला. आणि आता तीही शहारून गप्प बसली. तो तिला उचलून घेऊन जाणार आहे हे तिला माहीत होतं आणि म्हणूनच तिने दरवाजा लावला होता. नाश्ता झाला होता आणि आता जेवणाची तयारी करेपर्यंत ती रिकामीच होती आणि त्यालाही बाहेर जायचं होतं. अरे, राणी नखरे करत हात पाय झाडत म्हणाली, सोडा मला नाही करायची तुमच्यासोबत आंघोळ. आणि जास्त वेळ न लावता तो राणीला म्हणाला, राणी, आता नखरे करू नको, नाहीतर मी पुन्हा कधीच तुझ्यासोबत इथे येणार नाही. मग आयुष्यभर बस तशीच
बोंबलत. आणि राणी आता गप्पच बसली. मग त्यानं बाथरूममध्ये नेलं आणि तिला तिथे उभा केली. आणि आता तिथे जाऊन राणीचा मूड बदलला आणि ती चेहऱ्यावर हात ठेवून लाजून हसायला लागली. आणि रोहितही खट्याळपणे चावटपणे तिच्याकडे बघून हसत होता आणि म्हणाला, का गं, काय झालं, का हसतेस, आपण काही नवीन आहोत का? आणि ती म्हणाली, नवीन नाही, पण हे सगळं नवीन आहे ना आणि लाज वाटणारच. रोहित म्हणाला, अशीच लाजत होतीस ना दिल्लीमध्ये, जेव्हा आपण पहिल्यांदा एकत्र येणार होतो आणि बेड शेअर करणार होतो. मग आता कशी लाजत नाहीस गं बेड शेअर करताना? आणि राणी म्हणाली, त्या गोष्टीला आता वर्ष होत आलं आणि जी गोष्ट रोज रोज करतो ना आपण, तिची नाही लाज वाटत, ती अगदी सहज जमते. पण नवीन काही ट्राय करायचं म्हटलं की माणूस अडखळतो, लाजतो. मग रोहितनं तिला गरकन वळवली आणि पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला, मग हे आपण रोज करूया, अगदी रोज रोज करूया, म्हणजे तुला लाज वाटणार नाही, तू अडखळणार नाही, आपल्याला सहज जमेल. असं म्हणून त्यानं त्याचे हात तिच्या कोंबरेच्या खाली मांडीकडे निघाले. तशी राणी खूप शहारली. तिचा घसा आत्ताच आईस्क्रीम खाल्ल्यासारखा जड जड व्हायला लागला. आणि ती हसून म्हणाली, सर, हात काढा ना, तिथं हात नका ठेवू. आणि रोहितनं आणखीन मांडीवर हात ठेवला आणि म्हणाला, काय झालं, आता याची तरी सवय आहेच ना, तुझ्या शरीराची सेन्सिटिव्हिटी अजून गेली नाही का? माझ्या हाताचा स्पर्श आता तुला नवीन का वाटावा आणि त्याची लाज तरी का वाटावी? आणि राणी म्हणाली, लाज वाटते, तोच नवरा जरूर आपल्यासोबत असतो तरीही त्याची लाज वाटते. आणि असं का होतं मला नाही माहीत, पण आपल्याच नवऱ्याची लाज वाटत असते बायकांना. रोहित म्हणाला, बरं, मग आता निर्लज्ज व्हायचं, चला पटकन तुझे डोळे झाकून घे, तुला लाज वाटते तर मी सगळं करतो. असं म्हणून त्यानं स्वतःकडे तिला वळवलं. तर राणीचे डोळे आधीच बंद करून घेतले होते राणीनं आणि त्यानं हळूहळू तिचे कपडे उतरवायला सुरुवात केली आणि तिच्या छातीची धडधड वाढायला सुरुवात झाली. डोळे बंद असले तरी त्याचं काय सुरू आहे हे तिला कळत होतं आणि तिचे सगळे कपडे तिच्या पायात पडले. रोहितचंही तसंच. आणि त्यानेही कपडे काढून टाकले आणि तिला म्हणाला, अजिबात डोळे उघडू नकोस. आणि तो हळूच तिला त्या बाथटबपर्यंत घेऊन गेला आणि तो आतमध्ये उतरला आणि तिचा पाय त्यानं स्वतः हात लावून उचलला. तशी राणी म्हणाली, सर, पायाला हात का लावता, हात नका लावू माझ्या पायाला. रोहित म्हणाला, तू ये तरी, आता मी नवरा तू बायको अशा भ्रमात राहू नको, इथे आपण फक्त एकमेकांवर प्रेम करतोय. अशी तिला थोडीशी संमोहित केल्यासारखं तो बोलला आणि मग एक पाय तिचा आतमध्ये घेतला. मग तिनं दुसराही आतमध्ये पाय टाकला आणि हळूच रोहित राणी त्या उबदार पाण्यात बसले. आणि आता रोहित तिच्या मागे, राणी रोहितच्या पुढे, एकमेकांच्या मिठीत उबदार पाणी आणि बाथटबला टेकून तो बसला. आणि हळूहळू त्याचे हात त्या पाण्यातसुद्धा तिच्या शरीरावरून फिरत होते आणि राणी आता खूप शहारली होती. आणि रोमॅन्टिकपणाचं आणखीन एक टोक त्या दोघांनी गाठलं होतं. आणि यामध्ये जितकं करेल तितकं कमी असतं. सतत नवीन काहीतरी ट्राय करू वाटतं आणि एकमेकांसोबत आनंद घेऊ वाटतो, असं त्या दोघांना आता वाटत होतं. आणि राणी म्हणाली, सर, मी डोळे उघडू का? तो हसला आणि म्हणाला, मॅडम. तशी राणी म्हणाली, सर, तुम्ही मला मॅडम का म्हणता? राणी म्हणा ना, तेच छान वाटतं. आणि रोहित म्हणाला, आता तू सर म्हणतेस, मग मी तुला मॅडमच म्हणणार ना. काय ग राणी, किती वेळा म्हणालो की रोहित म्हण, तुझ्या जिभेला वळणच लागत नाही ना. माझी खूप इच्छा आहे तुझ्या तोंडातून ते ऐकण्याची, निदान माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी एकदा तरी म्हण. आणि राणी म्हणाली, बरं रोहित, मी आता डोळे उघडू का? आणि रोहित म्हणाला, उघड. आणि राणीने आता डोळे उघडले आणि हळूच त्याच्याकडे पाठीमागे वळून पाहिलं. आणि कसला हॉट दिसत होता तो त्या पाण्यामध्ये, काही बघायलाच नको. आणि छोटीशी, नाजूक आणि त्याच्यापेक्षा कमीच देखणी असलेली राणी. तरीही दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम आणि विश्वास. प्रेम करताना कोण किती उंच, कोण किती बुटकं, कोण किती देखणं बघायचं नसतं. बघायचं असतं तर एकमेकांचं मन. त्या दोघांनी मन बघितलं होतं. मग ती तशीच वळली. तिनं रोहितच्या कमरेभोवती मिठी मारून तिच्या छातीवर डोकं टेकवलं आणि निम्मे केस तर पाण्यात भिजलेलेच होते. ते रोहितनं
एका बाजूला घेतले आणि हळूच त्याचा हात तिच्या ब्राच्या पट्टीकडे गेला आणि तो म्हणाला, राणी आता हा अडथळा कशासाठी? मी हे काढू का? राणी प्रचंड लाजली आणि म्हणाले, मी नको म्हणाल तर तुम्ही गप्प बसाल का? तुम्हाला हवं ते करताच ना? आता तो हसला आणि तिच्या ब्राचे हुक काढले. तसं समोर तिच्या उरुजांनी मोकळा श्वास घेतला. रोहितने ती भिजलेली ब्रा फेकून दिली आणि पुन्हा त्याचे हात हळूहळू हळूहळू खाली निघाले आणि तिने आपलं त्याला घट्टमिठी मारलेली तशीच होती. आणि तुला काय करायचं ते कर असं म्हणून तिनं पूर्णपणे स्वतःला त्याच्या ताब्यात सोपवलं होतं. मग रोहितने तो तिचा खालचा कपडाही फेकला काढून आणि स्वतःचंही त्याने तसंच केलं. आणि आत्ता मात्र खूप म्हणजे खूप हॉट सिच्युएशन क्रिएट झाली होती त्या बाथरूममध्ये. आणि हळूहळू दोघांनीही एकमेकांकडे बघत ओठांचा ताबा कधी घेतला तेही कळलं नाही. आणि रोहित राणी त्या बाथरूममध्ये एकमेकांना किस करायला लागले. मग बराच त्या दोघांनी तिथे फेस तयार केला. पांढरा शुभ्र अगदी छातीपर्यंत फेस येत होता आणि त्या दोघांना खूप म्हणजे खूप वेगळी फिलिंग येत होती, जी शब्दात सांगणं कठीण होती. आणि त्या दोघांचं असं सुरू होतं बाथटबमध्ये. आणि इकडे रोशन आणि राणीचा भाऊ क्रिकेट खेळत होते आणि तिचा भाऊ म्हणाला, रोशन दादा आपल्यासोबत आणखीन 2-3 लोक हवे होते ना खेळायला, मग मज्जा आली असती. आणि बेबी असता तर किती छान वाटलं असतं. बेबी कधी चालेल आणि ती कधी खेळायला येईल आपल्यासोबत? रोशन म्हणाला, आत्ताच नाही रे, ती खूप छोटी आहे. आणि तिचा आपला भाऊ अल्लडपणात म्हणाला, आता आमच्या ताईचं पण बेबी येईल. दाजी म्हणत होते तिला कधी बेबी आणायचं, पण ती काहीच बोलली नाही. रोशन हसला आणि म्हणाला, बरं मला सांग, तुला माझ्यासोबत खेळायला कुणी पाठवलं? तो म्हणाला, ताईनं. रोशन थोडा हसला आणि म्हणाला, बरं मग तुझे ताई दाजी कुठे आहेत? तिचा भाऊ म्हणाला, आहेत की रूममध्ये. दाजी कोणाला तरी चिडून बोलत होते. ताई पण चिडली होती, आता बसली असतील भांडत. आणि रोशन हसून म्हणाला, बरोबर आहे, भांडण का? भांडतच असतील, पण हे भांडण जरा वेगळं असेल. रोमॅन्टिक फाईट, डोळ्यांशी ओठांशी. आणि तिच्या भावाला काहीच नाही कळलं आणि तो मला, म्हणजे कसली फाईट? आणि रोशन मला, काय नाही रे, तू ना इथेच थांब, मी बोलवून आणतो तुझ्या दाजीला खेळायला. आणि रोहित राणीची गंमत करायची लहर रोशनच्या डोक्यात आली. त्यानं जाऊन बघितलं तर दरवाजा बंद आणि त्यानं टकटक टकटक वाजवली. आता रोहित राणी तर बाथरूमचा दरवाजा बंद करून सुद्धा आतमध्ये होते. इतकी छोटी टकटक त्या लव बर्ड्सना ऐकायला जाणं शक्य नव्हती. आणि रोशनने टकटक करण्याचे आवाज वाढवले आणि त्या आवाजानं राहुल आला. सोनम आली आणि म्हणाली, काय चाललंय तुझं? रोशन तुला काय झालं रे? कशासाठी दरवाजा वाजवतो त्यांचा? रोशन म्हणाला, तू गप्प बस, त्यांची गंमत करूया. राहुल दादा आत काय करत असतील रे दोघे? रोमॅन्टिक बात सुरू असेल का? अरे देवा. आणि आता सोनमनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, रोशन तू ना निर्लज्ज आहेस. राहुल दादा याला त्याच्या लिमिटमध्ये राहायला सांगा बरं का. इतरांच्या प्रायव्हसीमध्ये डोकवण्याचं याला काहीही हक्क नाही. आता राणीताई आणि रोहित दादा मस्करीत घेतात सगळ्या गोष्टी म्हणून ठीक, पण यानं इतकं आतमध्ये शिरायची काही गरज आहे का सांगा बरं. आणि रोशन आगाऊ चावट पुन्हा एकदा हसून म्हणाला, आतमध्ये कुठे घुसलोय? त्यांनी तर रूम बंद करून घेतली आहे, नक्कीच काहीतरी खिचडी आहे. बघते दोघांची आतमध्ये आणि कसला हॉट सीन सुरू असेल आतमध्ये. मला त्यांना डिस्टर्ब करायचंच आहे आणि ते जितके माझ्यावर चिडतील ना तितकं जास्त तर रोमॅन्टिक झालेत असं समजायचं. आणि राहुल हसून मला, रोशन तुझा खूप अभ्यास आहे या बाबतीत, मला माहीत आहे, पण बेटा आता त्यांचा ते बाथरूमचं आणि बाथटबचं स्वप्न पूर्ण होऊ दे, तू चल बरं इथून. आणि तरीही रोशन म्हणायचा, दादा फक्त एकदा मस्करी करू दे ना, फक्त एकदा. अरे विलनशिवाय प्रेमाला महत्त्व नसतं रे. सोनम म्हणे, रोशन तू विलन आहेस का त्यांच्या लव्ह स्टोरीतला? आणि रोशन हसून म्हणाला, विलन म्हणता येणार नाही, पण क्यूट विलन म्हणता येईल. सोनम म्हणाली, त्यांचं बेबी असेल त्यांच्या रोमॅन्समधलं क्यूट विलन, तू क्यूट नाहीस, समजलं का? आणि ते बेबी आल्याशिवाय त्यांना कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही. आणि का करायचं तुला त्यांना डिस्टर्ब? चल ना पटकन, असं म्हणून तिने त्याच्या हातात हात घातला, त्याला तिथून घेऊन गेली. आणि रोशनचं स्वप्न अपूर्ण राहिलं त्या दोघांना डिस्टर्ब करण्याचं. आणि रोशन म्हणजेच घराची रोनक होती. तो असला की नुसतं घर हसरं खेळतं असतं, कारण घरात सगळ्यात लहान तो होता, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम त्याचं होतं. मग आता जानकीनं सगळ्यांना सांगितलं होतं कुणी कुठे जायचं. आणि राहुलला ती म्हणाली, मी तुमच्यासोबत येते, मी राजलक्ष्मीला पकडते आणि तुम्ही पूजा करा.
आणि सपना म्हणाली ठीक आहे आई. आणि जानकी म्हणाली आणि त्या दोघांना सांगितलं का त्यांना कुठं जायचं आहे? त्यांना म्हणावं सगळे पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीच्या ऑफिसवर तुम्ही जा, तिकडंच फिरा आणि तिकडे पूजा करा. आणि रोशन हसला आणि मला हो हो मातोश्री, अहो त्यांना आधी त्यांच्या रोमॅन्टिक मूडमधून आणि त्या बाथमधून बाहेर तरी येऊ द्या, मग सांगू. कधीचा दरवाजा लावून बसलेत, आता फोन लावू का? बघतो काय करतात. आणि बघ तू, ते फोन घेणारच नाहीत, याचा अर्थ ते बाथरूममध्ये आहेत. आणि नको नको म्हटलं तरी रोशननं दोघांचे फोन ट्राय केले, पण फोन इकडे वाजत होते आणि ते दोघे बाथरूममध्ये होते. राणीच्या कानावर आवाज गेला आणि ती म्हणाली सर फोन वाजतोय, घेऊ का? आणि रोहित म्हणाला राहू दे, अशी आणखीन जवळ ये ना, असं म्हणून त्यानं तिला आणखीन जवळ ओढली आणि मला माहीत आहे तोच आगाऊ रोशन आहे असं म्हणाला. राणी म्हणाली तुम्हाला कसं माहीत? तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांचा फोन येत असेल, टिंगू भाऊजींचा फोन येत असेल आणि मला आईचा फोन येत असेल, मनोजचा फोन येत असेल तर? रोहित म्हणाला शक्यच नाही. राणी म्हणाली पण असं कसं काय, तुम्हाला काय वाटतं? रोहित म्हणाला आपल्या दोघांचेही फोन आळीपाळीने वाजतात, याचाच अर्थ काय की तोच फोन करतोय. बदमाश रोशन, मुद्दाम आपलं काय चाललं ते त्याला बघायचं आहे. आणि आता मन भरलं का राणीसाहेब की अजून इथेच बसायचं, असं म्हणून त्यानं तिच्या शरीराची दाबून दाबून मालिश करायला सुरुवात केली त्या गरम पाण्यात. आणि राणीला खूप बरं वाटत होतं. मग फोन वाजायचे बंद झाले आणि रोशन म्हणाला बघा अजिबात फोन घेत नाहीत, याचा अर्थ ते तिकडेच आहेत. आता बघतोच का दरवाजा उघडत नाहीत, असं म्हणून पुन्हा दरवाजाच्या बाहेर जाऊन उभा राहिला. आणि सोनमनं डोक्यावर हात मारला आणि काय करावं या रोशनचं हे तिला कळेना. राहुल हसून म्हणाला अगं तो तसाच आहे ग सोनम, तू नाही त्याला अडवू शकत. आणि रोशन दरवाजाला कान देऊन तिथंच उभा राहिला. मग रोहित राणी आता मन भरून आंघोळ केल्यानंतर बाहेर पडले. राणीला तर आता खूप हसायला येत होतं. लाज वाटत नव्हती, पण उगीच तिचं अख्खं शरीर हसत होतं आणि तिची इच्छा पूर्ण झाली होती. आणि दोघेही बाहेर टॉवेल लावून आले. ती पुन्हा एकदा खट्याळपणे त्याच्या गळ्यात समोरून पडली आणि त्याच्या नाकावर नाक घासून म्हणाली थँक्यू सो मच माझी विश पूर्ण केल्याबद्दल. आणि रोहित म्हणाला मग आता रात्री माझी विश पूर्ण करायची? आता मला घाई आई म्हणून, नाहीतर मी माझी इच्छा आताच पूर्ण केली असती. आणि दोघेही हसले. मग आता कपडे घातले. रोहितनं त्याच्या शर्टच्या बाह्या मागे मोडपल्या आणि आता तो खूप डॅशिंग दिसायला लागला. आणि तिनंही पुन्हा दुसरा ड्रेस घातला आणि त्यानं गाडीची चाबी उचलली, रुमाल घड्याळ सगळं स्वतःच घेतलं, शूज घातले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला लक्ष्मीपूजनाला जाण्याच्या आत मी येईन, खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून जातोय, असं म्हणून दरवाजा उघडून बाहेर निघाला. आता राणीही रोहितच्या मागे होतीच आणि रोहित रोशनला धडकला. राणीनं रोशनला बघितलं, तशीच पळून आतमध्ये गेली. आता काही खरं नाही असं तिला वाटलं. आणि रोहित त्याला म्हणाला तू इथे काय करतोस? तुला दुसरी कामं नाहीत का? आणि मघाशी फोन कोण करत होतं आणि का करत होता? तुला धंदे नाहीत? आणि एकाच घरात राहून असं वागायला तुला काहीच कसं वाटत नाही? असं डायरेक्ट रोहित थोडासा रागातच रोशनला बोलला. आणि रोशन खूप खजील झाला. त्याचा चेहरा एकदम म्हणजे एकदम पडला आणि सॉरी दादा म्हणून तो परत फिरला. सोनमला वाटलं आता रोहित खरंच चिडला आणि सांगत होते मी रोशनला असं करू नको, दादा चिडतील, तरीही तो ऐकत नव्हता. मग आता बस तसाच, असं सोनमही म्हणाली आणि खा रोहित दत्ताचा ओरडा. आता रोशन तिथून नाराज होऊन निघाला. तसं रोहितनं त्याला पाठीमागून मिठी मारली आणि पुन्हा गोल 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 फिरवला आणि रोशन ओरडायला लागला दादा सोड दादा सोड दादा सोड. आणि रोहित खूप हसला. रोशनलाही गुदगुल्या करून हसवलं आणि पुन्हा त्याच्यावर ओठ टेकवून म्हणाला लबाड कुठला आणि निघून गेला. आणि आता पाठीमागे सगळेच हसत होते. आता राणीसुद्धा पटकन किचनमध्ये दुपारचं जेवणाची तयारी करायला पळाली. आणि पुन्हा रोशन तिची मस्करी करण्यासाठी पळाला की किचनमध्ये. आणि त्याला बघून विषय टाळत राणी म्हणाली भाऊजी तुम्हाला काहीतरी खायला हवं का, काय देऊ सांगा ना. आणि रोशन म्हणाला नको ग, डायरेक्ट लंचच करीन, आज चिकन खायची इच्छा होती पण आई म्हणते की लक्ष्मीपूजन आहे, असलं काही होणार नाही घरात. आणि दीपावलीचं गोडगोड खाऊन जरा तिखट खाण्याची इच्छा झाली ग वहिनी. आणि मी उद्या आणि सोनम जाणार आहे तिच्या माहेर, तर वहिनी उद्या जाता जाता चार बरं का मला चिकन. राणी म्हणाली ठीक आहे. आणि तिला वाटलं रोशन
आता तो आंघोळीचा विषय विसरून गेला. पण थोड्या इकडच्या थोड्या तिकडच्या अशा रोशननं किचनवर बसून तिच्यासोबत गप्पा मारल्या आणि मग म्हणाला, राणी वहिनी, तुझ्या अंगावर काही सांडलं होतं का गं? राणी म्हणाली, नाही, माझी कामे बेंधळ्यासारखी नसतात भाऊजी. एकदाच तेव्हा सरांच्या हातावर आमटी सांडली होती. तेव्हा त्यांनी माझ्या कानाखाली दिली होती. त्यानंतर माझ्याकडून अशी चूक झालीच नाही. इतरांच्या बाबतीत नाही किंवा माझ्याही बाबतीत नाही. पण का हो तुम्ही असं का विचारताय? आणि रोशन पुन्हा सिरियस चेहरा करत म्हणाला, अच्छा, ड्रेसवर काही सांडलं नव्हतं का? अगं मग तू पुन्हा आंघोळ केलीस की काय? तशी राणी चपापली आणि नाही नाही म्हणाली, मी तर आंघोळ सकाळीच केली. तुमच्या दादानं मात्र माझ्याकडूनच आंघोळ करून घेतली बरं का. किती हट्टी आहे ते तुम्हाला तर माहीतच आहे ना. असं आपली राणी, मी आंघोळ केली नाही, त्यांनी फक्त केली, असं सांगून स्वतःची बाजू सेफ करत बोलली. आणि रोशन पुन्हा म्हणाला, अच्छा, फक्त दादानं आंघोळ केली का? मग राणी वहिनी, मगाशी तू वेगळा ड्रेस घातला होता, आता वेगळा ड्रेस कसा काय गं तुझ्या अंगावर? का हे पण एक मॅजिक आहे? आणि अरे बापरे, हा मुद्दा तर राणीच्या लक्षात आलाच नव्हता. आणि ती पुन्हा लाजली आणि म्हणाली, काय हो भाऊजी तुम्ही, जा बरं इथून. सोनम, यांना घेऊन जा. आणि रोशन हसून म्हणाला, लाजली 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 म्हणजे खरं आहे. आता वहिनी तुझी इतकीच मस्करी करणार आणि उरलेली मस्करी बंधू रायाची करणार, कारण तोही यात सामील आहे ना. असं म्हणून तो तिथून निघून गेला. आणि सोनम राणी स्वयंपाक करत करत खूप हसत होत्या. आणि राणी म्हणाली, सोनम, भाऊजी खूप भन्नाट आहेत बरं का. आणि सोनम आली, अहो ताई, त्याच्या याच स्वभावाने तर मी त्याच्या प्रेमात पडले. तिथं आसाममध्ये सुद्धा अख्ख्या ऑफिसला हसवतो. सगळ्यांचा लाडका आहे तिथं. त्याच्यासाठी ना मुली डबा घेऊन यायच्या. मी मात्र त्याच्यासाठी कधीच काही घेऊन जात नव्हते. पण म्हणतो कसा, तुझ्या मनात माझ्याविषयी नक्कीच वेगळ्या फिलिंग आहेत, म्हणून तू माझ्यासोबत फ्री होऊन बोलत नाही. मी त्याच्याशी बोलत नव्हते ना, म्हणून तो असं म्हणायचा. आणि बघ, मी त्याला म्हणाले, नाही बाबा, माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच नाही. आणि तो म्हणाला, मग का बोलत नाहीस माझ्याशी? आणि मी म्हणाले, ठीक आहे, बोलते फ्री होऊन, त्यात काय इतकं. आणि त्यानं मला त्याच्याशी बोलायला लावलं, त्याच्यासोबत कॉफी प्यायला लावली. आणि मग नंतर अचानकच म्हणाला, आय लव्ह यू. आणि एका दमात सगळा बायोडेटा मला वाचून दाखवला आणि म्हणाला, नोकरी नसली तरी तुझ्या खाण्यापिण्याचे वांदे होणार नाहीत. तुला एक चांगली फॅमिली देऊ शकतो. आई बाबासारखे प्रेम करणारे सासू सासरे आणि भावासारखे 2 धीर देऊ शकतो. आणि प्रेम करणाऱ्या जावा बहिणीसारख्या कशा ठेवायच्या हे मात्र तुझ्या हातात आहे. आणि इकडे येऊन आई बाबा, राहुल दादा आणि रोहित दादांना कन्व्हिन्स करायचा माझ्याविषयी. आणि तुमच्यासाठी एक चांगली सून आणीन म्हणायचा. आणि आता काय बोलू ताई सांगा मी. आणि मी तिथंच होकार दिला. असं म्हणून सोनमही हसायला लागली. आणि राणी म्हणाली, बाप रे, खूपच भारी लव्ह स्टोरी आहे की तुमची. मला तर वाटलं की सोनम, तू नोकरी वगैरे करतेस म्हणजे तुझ्याकडूनही प्रेम झालं असेल. पण इथे तर भाऊजींनीच प्रपोज केलं का? आणि माझंही तसंच, सरांनीच जबरदस्ती लग्न केलं. आणि सोनम हसून म्हणाली, शेवटी भाऊ कोणाचा? त्यांचाच ना. आणि ताई, तुम्हाला आईने पेट्रोल पंप आणि गॅस ऑफिसवर जायला सांगितले लक्ष्मीपूजनासाठी. आणि राणी म्हणाली, ठीक आहे. मग आता इकडे मेघना रोहितला बोलवायचं की नाही या विचारात होती. पण तिची हिंमत नाही झाली राणीला इन्व्हाइट करायची. तिच्या मनात खूप काळं होतं राणीविषयी. ती स्वप्नात सुद्धा आणि चुकूनही चांगुलपणा दाखवून राणीविषयी चांगला विचार करणारी नव्हती. आणि तिनं हातात ब्लेड घेऊन हातावर रक्त काढून आर असं कोरत होती. रोहितच्या तर कधीच ती लक्षात न गेलं होतं. मग संध्याकाळ झाली. सगळ्यांनी लक्ष्मीपूजनाला जायची तयारी केली. सूर्यवंशींच्या घरच्या लक्ष्मी भरगच्च दागिने, हिरवी साडी घालून, नथ घालून, गजरे लावून, हातभर बांगड्या घालून लक्ष्मीसारख्या नटल्या होत्या. सूर्यवंशींच्या रुबाबाला शोभेल अशा दिसत होत्या. आणि निघाल्या की आपल्या आपल्या नवऱ्यासोबत लक्ष्मीपूजन करायला. मल्हारराव आणि जानकी, राहुल सपनासोबत गेले. सोनम रोशनसुद्धा गेले. राणी, तिचा भाऊ आणि रोहितसुद्धा निघाले. आणि आता एका पहिल्याच पेट्रोल पंपावर ते दोघे गेले. तिथं त्यांचे कार्यकर्ते होतेच. लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी करून ठेवली होती. आणि यांना फक्त जायचं होतं, आरती वगैरे म्हणायची होती, हळदी कुंकू व्हायचं होतं. मग मुहूर्त आहे तोपर्यंत सगळीकडे फिरायचं होतं. मग रोहित राणी जोडीनं उभं राहिले. हातामध्ये आरतीचं ताट घेतलं. आणि राणीच्या भावाच्या हातात बॉल होता, रबरी बॉल होता. त्याला काही या पूजेचं गांभीर्य वगैरे नव्हतं आणि तो बॉल खेळत होता. आणि रोहित राणीची पूजा सुरू होती. तिनं खांद्यावर पदर घेतला होता. रोहितच्या हाताला हात लावून ती आरती करत होती. मग आरती झाली आणि त्याच वेळी तिच्या भावानं बॉल जमिनीवर टाकला. तो बॉल उंच उडून त्या आरतीच्या ताटातच पडला आणि दोघांच्याही हातातून ती आरती खाली पडली.
तशी राणी घाबरली आणि तिला तिच्या भावाचा खूप राग आला आणि हा अपशकुन आहे की काय असं वाटून तिचं मन उदास झालं. आणि इकडे ती बावळट मेघना तिच्या हातावरचं रक्त काढून आर लिहिलं होतं तिनं आणि वेड्यासारखी ती त्या आरकडे बघत होती. मग आता काय होईल पुढं आणि मेघनाच्या वेडेपणाचा काय अंजाम असेल हे बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.